ते नाममात्र लाभ आहेत. पेन्शन 1000-1500 रुपये, शिष्यवृत्ती 1500, 2000, 3000 रुपये अशा पद्धतीचे लाभ आहेत. मंडळाकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात रकमा जमा होत असताना या लाभामध्ये वाढ केली जाऊ शकते. आमचं म्हणणं आहे की कमीत कमी 5000 रुपये पेन्शन दरमहा देणं शक्य आहे. दिवाळीला बोनस देणं शक्य आहे आणि हे सगळे जे काही शिष्यवृत्ती आणि इतर योजना आहेत त्या योजनांमध्ये दुप्पट वाढ करणे शक्य एवढा पैसा त्यांच्याकडे आहे. तसंच लोकांची घरं बांधणारे आणि महाल बांधणारे बांधकाम मजुरांना स्वतःची घरं नाही आहेत आणि त्याच्यासाठी आम्ही मागणी केली आहे की प्रत्येक कुटुंबासाठी 10 लाख रुपयाचं अनुदान दिलं पाहिजे. हे देणं शक्य आहे. मी आता तुम्हाला एकच आकडा सांगणार आहे की मंडळ स्थापन झाल्यापासून आत्तापर्यंत 31,000 कोटी रुपये जमा झाले. त्याचा जर हिशोब केला आपण तर एका कामगाराला 51,000 रुपये दिले जाऊ शकतात. मग एका कामगाराला 51,000 रुपये देणे इतकी जर रक्कम आहे तर हा नीट पैसा वापरला जात नाही म्हणून ते केलं जात नाही. आणि म्हणून आजच्या अधिवेशनामध्ये आम्ही मागणी केलेली आहे, वस्तू स्वरूपात जे तुम्ही देताय त्याच्यामध्ये गैरव्यवहार होतो, त्यामुळे डायरेक्ट बेनिफिट तुम्ही ट्रान्सफर करा आणि त्या बांधकाम कामगारांच्या जीवनामध्ये बदल करण्यासाठी ह्या पैशाचा वापर करा. रोख रकमा द्या. वस्तूमध्ये गैरव्यवहार करून स्वतःचा फायदा करण्याच्या ऐवजी ते केलं तर लोकांना जास्त फायदा होईल. आता हे सगळे प्रश्न एकत्रितपणे आलेले आहेत. आता सरकारने 9 सप्टेंबरला एक परिपत्रक काढले आणि प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये आमदाराच्या अध्यक्षतेखाली सनियंत्रण समिती स्थापन केलेली आहे. त्या समितीवर कामगार आणि मालकाचे प्रतिनिधी पण आहेत. आता आमदाराचे आता हे कशासाठी पाहिजे? संजय गांधी निराधार योजना आणि बाकी योजनांच्या बैठका नियमितपणे होत नाही. लोकांना 6-6 महिने त्यांचं ते निवृत्ती वेतन मिळत नाही, योजनेचे पैसे मिळत नाही. आमदार लोकांना मिटिंगा घ्यायला वेळ नाही अशी परिस्थिती आहे. अशा परिस्थितीमध्ये ही नवीन कमिटी करायची आणि सगळा व्यवहार आमदाराच्या ताब्यात द्यायचा प्रयत्न आहे. याच्यामुळं बांधकाम मजुराची नोंदणी, नूतनीकरण आणि लाभ देण्यामध्ये विलंब होणार आहे. म्हणून आमचं म्हणणं आहे की हा जो काही सनियंत्रण समिती नेमण्याचा निर्णय तो सरकारने मागे घेतला पाहिजे आणि कार्यक्षम कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ही योजना राबवली पाहिजे. कायद्यामध्ये सनियंत्रण समिती नेमण्याची तरतूद कुठेही नाही. हा सरकारचा निर्णय बेकायदेशीर आहे. हे याच्यातलं महत्त्वाची बाब आहे.